नमस्कार. आज पिंपरी पेंडारची ग्रामसभा झाली. त्या ठिकाणी एक तुम्ही अर्ज देखील सादर केलाय, की माझ्या जीवाला धोका आहे. नेमकी कुणापासून धोका आहे आणि काय विषय नेमकी? आ, या संदर्भामध्ये की काल आमची जे 28 तारखेला एक ग्रामसभा झाली. आपली मासिक ग्रामपंचायतची मासिक सभा झाली. त्या मासिक सभेमध्ये की संबंधित गावाची आमचे गायरांमध्ये जे बांधकाम चालू आहे त्या संदर्भातील विविध दैनिकात बातमी आली होती. त्या बातमीमध्ये का हे काम कुणाला दिलंय, काय कसं आहे, आपल्याकडे वर्क ऑर्डर आहे का, या संदर्भात की त्याची चौकशी करण्याचं काम चालू होतं. तर त्या संदर्भात ग्रामपंचायतमध्ये की अशी बातमी आली की गायरांमध्ये जे अतिक्रमण ग्रामपंचायत पिंपरी पेंढारने अतिक्रमण केले अशी बातमी आली. आणि त्याबद्दल मी स्वतः सरपंच सुरेखाताई आणि ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे चौकशी करत होतो. सभेमध्ये माझा विषय मांडला. हा विषय नेमका काय आहे? तर या विषया संदर्भामध्ये की ग्रामपंचायतकडे कुठल्याही प्रकारचं प्लॅन इस्टिमेट जमा नाही, त्याची वर्क ऑर्डरही झालेली नाही, ते काम कुणाला द्यायचंय काय हे पण ग्रामपंचायतचा ठराव झालेला नाही. असं असताना सदर ठिकाणी जे काम चालू होतं त्या चालू कामावरील जे काही कामगार होते त्या कामगारांना विचारलं, तर त्या कामगारांनी सांगितलं की हे काम या ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल वंडेकर हे करत आहेत. तर त्यांना मी विचारलं का तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि मुंबई आपला ग्रामपंचायत कायदा 1959 मधील कलम 14 ग नुसार, ते पण मी तुम्हाला सांगतो कलम 14 ग काय आहे. तर यामध्ये पंचायतीच्या आदेशावरून केलेल्या कोणत्याही कामात किंवा पंचायतीच्या वतीने केलेल्या पंचायतीच्या कोणत्याही सेवेत जिचा स्वतःचा किंवा आपल्या भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ग्रामपंचायतचा कोणताही सदस्य या ठिकाणी ठेका घेऊ शकत नाही. आणि हा ठेका या ठिकाणी की मला कामगाराने सांगितलं अमोल वंडेकर घेत आहे, त्या ठिकाणी नाव आलं अभिजित दिलीप शेलार ही व्यक्ती या ठिकाणी काम करत आहे. म्हणजे त्याच्या नावावर हे काम या ठिकाणी बेकायदेशीरपणे चालू आहे अशी बातमी त्या ठिकाणी आली. आणि ती बातमी आलेली असल्या कारणामुळे की संबंधित ग्रामपंचायतच्या उपसरपंचाला आम्ही विचारलं की बाबा तू कशासाठी अशी सदरू कामं करतो, अशी कामं तू करू नको, त्यामुळे तू अपात्र आहेस. आणि अपात्र असणाऱ्या व्यक्ती म्हणतो हो मी अपात्र आहे, मी ग्रामपंचायतचं काम करतो, ग्रामपंचायतचा ठेका पण घेतो, तुला काय करायचं कर, मी तुझ्याकडं बघतोच. अशा आरे रावीच्या भाषेमध्ये त्याने मोठमोठ्याने की मला या ठिकाणी भर सभेतच या ठिकाणी दमदाटी केली. वास्तविक पाहता मी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 5 मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून निर्वाचित झालेलो आहे. मी अनुसूचित जातीतील मागासवर्गीय असल्यामुळे मला सामाजिक किंवा इतर असा कोणाचा फार मोठा पाठिंबा आहे असं नाही. पण ही व्यक्ती ग्रामपंचायतच्या उपस्थित सभासदांदेखत ती मला अपमानित करते, मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेमध्ये बोलते. आणि ही बाब अशी होत असताना त्यावेळेस उपस्थित असणारे जे काही सदस्य होते त्यामध्ये संतोष किसन दुर्गुडे, अनिताताई आणि अनिताताई सुखदेव कुटे आणि दुसरा असणारे जे काही सदस्य आहे संतोष सखाराम कुटे यांनी सांगितलं की बाबा अमोल तर असं होत असेल तर तू सदस्य असताना तू हे काम कशाला घेतो, कशाला काम करतो, आणि हे बेकायदेशीर काम त्याने करू नये याला परावृत्त करण्याचं काम आम्ही त्या मीटिंग मध्ये करत होतो की तुझ्यामुळे अशा प्रकारच्या कामामुळे आम्ही बदनामी होते गावाची. आणि असं काम त्या ठिकाणी आताही उभं आहे, तुम्ही पत्रकार म्हणून आताही जाऊन ते बघू शकता. त्यांचं असं म्हणणं आहे की ते गावठाण नवीन गावठाण म्हणून ते 54 गुंठ जे आहे त्यातच आम्ही ते बांधलेलं आहे. सरपंचांनी देखील ते बोललेलं आहे की गावठाणाच्या याच्यातच आहे, कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी अतिक्रमण नाही आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसारच ते 2 लाखाचं फक्त शेड त्या ठिकाणी बांधले. 2 लाखाच्या शेड मध्ये यांनी हस्तक्षेप करायला नको. ग्रामस्थांचे म्हणणं जे आहे ते 17 फुटाचं आहे, त्याच्यापेक्षा आम्ही 5 फूट जास्त करतोय. चांगलं ग्रामस्थांची देखील मागणी. नक्की तुम्ही त्याची भूमिका काय? नाही, त्या ठिकाणी असणारे जे काही अनुसूचित जमातीचे ठाकर समाजाची बहुसंख्या या ठिकाणी तिथे वस्ती आहे आणि ती वस्ती पूर्वीपासून ती गायरान या क्षेत्रात आहे. त्यामध्ये की नंतर मान्य तहसीलदाराच्या आदेशानुसार विस्तारित गावठाण
म्हणून तो भाग त्या ठिकाणी झालाय, पण तो गावरांमधून अद्यापही विभक्त झालेला नाही. माझा वैयक्तिक जो काय आहे का त्या लोकांना सेवा सुविधा देण्याबद्दल माझा विरोध नव्हता. याचं महत्वाचं कारण असं का 2021-22च्या 15व्या वित्त आयोगामधील जो अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे, तो निधी त्या शेडसाठी आणि त्या लोकांना शौचालय होण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी ठराव करून वर्ग केलेला आहे. त्यामुळे त्या लोकांची गैरसोय व्हावी असा कुठल्याही प्रकारचा हेतू नाही. परंतु ग्रामपंचायतचं जे काम आहे ते काम करताना जेव्हा तुम्ही इस्टिमेट तयार करता, तर त्या इस्टिमेट मध्ये त्या ठिकाणच्या कुठे आपण काम करणार आहे त्याचा उतारा पण जोडला पाहिजे. मग प्लॅन इस्टिमेट झालं पाहिजे. ते ग्रामविकास अधिकारी, सरपंच याच्या सहीने त्या ठिकाणी त्या कार्यालयाकडे गेलं पाहिजे. पण असं त्या आजही तुम्ही जर प्लॅन इस्टिमेट मध्ये बघितलं तर कुठल्याही प्रकारचा कुठल्या जागेवर होणार आहे असा उतारा नाही. आणि त्याबाबत की माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला होता, त्यांनी त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या होत्या. ह्या त्रुटी दुरुस्त करून लोकांना सेवा देण्याबद्दल माझी वैयक्तिक किंवा ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारची हरकत नाही. परंतु मनमानी पद्धतीने मी म्हणन त्याला आणि अशा पद्धतीने जो काही काम आहे, कारण ग्रामपंचायतीकडे आजही तुम्ही जर म्हटले त्याचं प्लॅन इस्टिमेट नाही, उपलब्ध नाही, बातमीच्या दिवशी नाहीये, त्यानंतर त्याची वर्क ऑर्डर तयार झालेली नाही, ग्रामपंचायतच्या मासिक सभेत काम कोणाला द्यायचे याचा ठराव पण झालेला नाही. असं असताना सदर ठिकाणी काम होत असताना ग्रामस्थ असेल किंवा अजून कोणी असेल, एखादा वर्तमानपत्रावाला, दैनिकवाला असेल किंवा बातमीदार असेल, तो जातो आणि बातमी देतो. पण यामध्ये ग्रामपंचायतची चूक आहे की ग्रामपंचायतने विधिविध कायद्यामध्ये दिलेली ज्या तरतुदी आहेत केलं तर अडचण यायचा काही विषय नाही. बातमीच्या माध्यमातून किंवा या गोष्टीच्या माध्यमातून कुठेतरी गावाची, सरपंचांची, गावाची कुठे बदनामी झालेली आपल्याला काय सदस्य म्हणून आपलं काय वाटतं? नाही, अशा प्रकारे या वर्तमानपत्रावाल्यांचं कुठं त्रुटी आहेत हे पाहण्याचं कामच आहे वर्तमानपत्रावाल्यांचं. का आता तुम्हाला वर्तमानपत्रावाल्यांना किंवा बातमीदारांना हे सांगावं लागत नाही का अशा अशा प्रकारचं आहे, तुम्ही या, तुम्ही स्वतः कुठं त्रुटी आहेत त्या शोधता, त्या ठिकाणी जाता आणि मग त्याच ठिकाणी बातमीदारांनी सरपंचांना विचारलं ना, त्यांचं मत विचारलं का ह्या कामाच्या संदर्भामध्ये तुमचं काय बाबा व्यक्तिगत काय मत आहे, तर सरपंचांनी सांगितलंय की ते काम या ठिकाणी अभिजित दिलीप वेठेकर या अभिजित दिलीप शेलार याला या ठिकाणी दिलेलं आहे, तो ते काम करत आहे. आणि ग्रामविकास अधिकाऱ्याला विचारलं तर ग्रामविकास अधिकारी संजय जंजाळे यांनी त्याच वार्ताहराला सांगितलेलं आहे का सदर काम हे या ठिकाणी गायरान क्षेत्रात होत आहे, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, मी कुठल्याही प्रकारची रक्कम अदा करणार नाही आणि त्यामुळे की सदरू जे काही काम आहे हे काम बेकायदेशीर असल्या कारणामुळे ते काम कायदेशीर त्रुटी जे आहे त्या दुरुस्त करून करावं असं त्यांचं त्या ठिकाणी मत आलं. आणि त्यामुळे संबंधित जे काही कोणी जे काम करत आहेत अप्रत्यक्षरित्या ग्रामपंचायतचे उपसरपंच हे या ठिकाणी इतरांच्या नावावर असं काम करून की ग्रामपंचायतच्या हितसंबंध हे घेतात आणि ग्रामपंचायतशी अप्रत्यक्ष करार करतात, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे आजही माझं ठाम मत आहे का ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र आहे आणि याबाबत त्यांनी आता आमच्या ग्रामपंचायत ग्रुपवर आपलं स्वतःचं असं मत व्यक्त केलं आहे. मला त्यात त्यांनी धमकी दिली का मी ग्रामपंचायतचा ठेकेदार आहे, तुला काय करायचं ते तू कर, पण मी गरीब मागासवर्गीय व्यक्ती असल्यामुळे की मला या ठिकाणी त्रुटी आहेत म्हणून मी आज ग्राम सभेमध्ये की माझ्या जीविताला की अमोल वंडेकर यांच्याकडून धोका आहे, मला माझं विधिवत आणि कायद्याने लोकांनी निर्माण करून दिलेलं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडताना या ठिकाणी माझ्या जीवाची या ठिकाणी सुरक्षितता महत्वाची असल्या कारणामुळे मी ही बाब ग्रामसभेला अवगत अर्जाच्या द्वारे अवगत केली. तालुक्यात बऱ्याचशा गायरान ग्रामपंचायतच्या अंडर सांभाळासाठी म्हणजे कलेक्टरने दिलेलं असतं, परंतु आपल्या पिंपरी पेंढरला देखील आहे चांगल्या प्रकारे गायरान आहे, त्या ठिकाणी झाडे तोडून त्या ठिकाणी काही बाकीचे देखील अतिक्रमण झाले, त्याला वारंवार ग्रामपंचायती कल्पना दिल्यात, नोटीस दिल्यात, तरी देखील ते अतिक्रमण काढलं जात नाही. त्यांचं देखील असं म्हणणं आहे की बाकीचं देखील अतिक्रमण आहे त्याबाबत कोणी बोलत नाही. परंतु ह्याच गोष्टी समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरून या लोक बोलले जातात. नेमकी आपली सदस्य म्हणून किंवा आपण ग्रामपंचायतला किंवा संबंधित व्यक्तीला काय आव्हान कराल का, काय अतिक्रमणाच्या बाबतीत काय बोलाल? वास्तविक पाहता का जे काही ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतचा कालावधी हा 5 वर्षासाठी असतो, पण जी बॉडी असतात येते तिला
त्या गावात असणारे जे गायरान आहे त्या गायरानाची देखभाल संरक्षण करण्यासाठी की पूर्णपणे त्या ग्रामपंचायतला अधिकार दिलेला आहे. परंतु सदरू ठिकाणी जे काही लोक अतिक्रमण करतात, बेकायदेशीरपणे कामं करतात आणि हे बेकायदेशीरपणे झालेली कामं ताबडतोब या ठिकाणी हटवण्यासाठी ती सरपंच ग्रामपंचायतने की जरी ठराव केले, त्यांना नोटीस दिल्या, तर नोटीस दिल्यानंतरची पुढची जी काही अंमलबजावणी असते सदरू काढून टाकणे, माननीय तहसीलदार यांची मदत घेणे आणि पोलीस फोर्सची मदत घेणे आणि ज्याने अतिक्रमण केले असं जर या ठिकाणी काढून टाकलं तर संबंधित अतिक्रमण हे होणार नाही. आजही त्या गायरानामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत. तर ती अतिक्रमण मी तर पहिल्या मीटिंग मध्ये ठराव मांडला होता की हे जे गायरान आहे त्या गायरानाची मोजणी करून घ्या आणि मोजणी झाल्यानंतर की त्याला या ठिकाणी डाम टाका की कोणी या ठिकाणी अतिक्रमण करणार नाही. परंतु मला म्हणावी तशी या विषयाला की माझ्या सहकार्यांची साथ मिळत नाही आणि ठराव झाला तर त्याची अंमलबजावणी जी प्रशासनाने ज्या भूमिकेत करायला पाहिजे त्या भूमिकेत प्रशासन करत नाही. त्यामुळे गावचं नुकसान होते. त्या वार्डचे जे सदस्य आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका काय व्यक्त केली, काम व्हायला पाहिजे का काय व्हायला पाहिजे का चुकीचं काम आहे, काय भूमिका व्यक्त केली? का ते वार्डचे सदस्य कुठेतरी बाहेर येताना दिसत नाही, काही मागणी करतात, काही सपोर्ट दाखवतात, नेमकी भूमिका काय व्यक्त करतात? नाही तुम्ही जे वार्ड जे म्हणताय तिथे मागाशी कोणीतरी उपस्थित केलं की चव्हाण सर हा या त्या वार्ड मध्ये आले कसे. वास्तविक पाहता प्रत्येक ठिकाणचे जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत हे त्या त्या वार्डमध्ये की निवडून येण्यासाठी त्यांना दिलेल्या त्या जागा असतात आणि एकदा निवडणूक झाली का तो सदस्य हा संपूर्ण गावचा होतो अशी माझी धारणा आहे. त्यामुळे की सदरहू ठिकाणी एखादं जर चांगलं काम व्हायचं असेल तर त्या वार्डच्याच लोकांनी या ठिकाणी केलं पाहिजे किंवा त्यांनीच लक्ष दिलं पाहिजे असं काही नाही. सर्वांनी मिळून लक्ष देऊन ते काम केलं तरी उत्तम होते. परंतु त्या वार्ड मधीलच भूमिका अशी होती की ते म्हटले आम्हाला माहित नाही कधी कोण काम करतंय, कुणाला दिलंय, त्याचा ठराव नाही. ही भूमिका त्या वार्ड मधील काही सदस्यांची पण आहे ना. काही लोकांनी त्या ठिकाणी प्रश्न देखील व्यक्त केला की गावठाणात जे सिमेंट काँक्रीट रोड झाले, काही निधीचा देखील त्याचा कॉन्ट्रॅक्टरचं देखील आता गॅरंटी आहे त्या कामावर. काही ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी त्या कामाच्या पाट्या लागलेल्या नाहीत. परंतु असं कॉन्ट्रॅक्टरला कोण पाठीशी घालतंय का, नेमकी काय त्याची भूमिका आहे, किंवा तुम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काय त्या पाट्या लावण्याच्या बाबत काय सूचना केल्यात का ग्रामपंचायत मार्फत? हा, ग्रामपंचायत मार्फत संबंधिताला जे कामं झाल्यात त्याच्या सूचना पण केलेल्या आहेत. गावामध्ये जे काँक्रिटीकरणाचे काम झालेत त्यामध्ये दलित सुधार योजनेअंतर्गत साधारणतः एक 22 लाखाची कामं झालेली आहेत. ते दलित वस्तीत रोड झालेले आहेत दलित सुधार योजनेअंतर्गतचे. दुसरे जे काही निधी आहेत ते आमदार निधीमधून काही रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. पण हे रस्त्याचे जे काही वर्क ऑर्डर होतात त्या ऑनलाईन पद्धतीने आणि ह्या ग्रामपंचायतच्या फंड ग्रामपंचायतकडे न येता परस्पर झालेले आहेत आणि त्या लोकांनी फक्त ग्रामपंचायतला काय केले की इथं या ठिकाणी आलेत आणि आम्ही असं असं काम करतोय या ठिकाणी करतोय आणि अशा पद्धतीने त्यांनी काम केले. त्या कामाचं मूल्यांकन असेल किंवा त्या कामाचा दर्जा याबाबतचे जे काही संबंध आणि एकदा निवडणूक झाली का तो सदस्य हा संपूर्ण गावचा होतो अशी माझी धारणा आहे. त्यामुळे की सदरहू ठिकाणी एखादं जर चांगलं काम व्हायचं असेल तर त्या वार्डच्याच लोकांनी या ठिकाणी केलं पाहिजे किंवा त्यांनीच लक्ष दिलं पाहिजे असं काही नाही. सर्वांनी मिळून लक्ष देऊन ते काम केलं तरी उत्तम होते. परंतु त्या वार्ड मधीलच भूमिका अशी होती की ते म्हटले आम्हाला माहित नाही कधी कोण काम करतंय, कुणाला दिलंय, त्याचा ठराव नाही. ही भूमिका त्या वार्ड मधील काही सदस्यांची पण आहे ना. काही लोकांनी त्या ठिकाणी प्रश्न देखील व्यक्त केला की गावठाणात जे सिमेंट काँक्रीट रोड झाले, काही निधीचा देखील त्याचा कॉन्ट्रॅक्टरचं देखील आता गॅरंटी आहे त्या कामावर. काही ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी त्या कामाच्या पाट्या लागलेल्या नाहीत. परंतु असं कॉन्ट्रॅक्टरला कोण पाठीशी घालतंय का, नेमकी काय त्याची भूमिका आहे, किंवा तुम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काय त्या पाट्या लावण्याच्या बाबत काय सूचना केल्यात का ग्रामपंचायत मार्फत? हा, ग्रामपंचायत मार्फत संबंधिताला जे कामं झाल्यात त्याच्या सूचना पण केलेल्या आहेत. गावामध्ये जे काँक्रिटीकरणाचे काम झालेत त्यामध्ये दलित सुधार योजनेअंतर्गत साधारणतः एक 22 लाखाची कामं झालेली आहेत. ते दलित वस्तीत रोड झालेले आहेत दलित सुधार योजनेअंतर्गतचे. दुसरे जे काही निधी आहेत ते आमदार निधीमधून काही रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. पण हे रस्त्याचे जे काही वर्क ऑर्डर होतात त्या ऑनलाईन पद्धतीने आणि ह्या ग्रामपंचायतच्या फंड ग्रामपंचायतकडे न येता परस्पर झालेले आहेत
आणि त्या लोकांनी फक्त ग्रामपंचायतला काय केले की इथं या ठिकाणी आलेत आणि आम्ही असं असं काम करतोय, या ठिकाणी करतोय, आणि अशा पद्धतीने त्यांनी काम केले. त्या कामाचं मूल्यांकन असेल किंवा त्या कामाचा दर्जा याबाबतचे जे काही संबंधित इंजिनियर लोक असतात, त्या इंजिनियर लोकांनी त्यांना तशी मूल्यांकनाची याची प्रमाणपत्र दिलेली आहेत. त्यामुळे जर कुणाला नागरिकांना किंवा अजून कुणाला जर त्या कामाच्या दर्जाबद्दल असेल तर संबंधित विभागाकडे त्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली तरी माझी त्याला काही हरकत नाही किंवा त्यांनी करावी. यामागे आता 15 दिवस झाले त्या ठिकाणी तुमच्या वार्डच्या एक गटर लाईनीचा देखील प्रश्न राहिला होता. आमदार देखील त्या ठिकाणी 1 वर्ष झाले आले, सांगितलं 2 महिन्यात करतो. त्या लोकांची त्रास देखील सर्व ड्रेनेज सर्व पाणी त्या ठिकाणी जातं. त्यांची अशी भूमिका देखील होती की आमचे वार्डचे सदस्य चव्हाण सर असतील किंवा इतर सदस्य असतील ते आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आम्हाला सांगतात की ग्रामपंचायतीचा मोर्चा काढा, म्हणजे तेच आम्हाला मार्ग दाखवतात परंतु आमचा प्रश्न सोडत नाही. नेमकी आपली भूमिका काय? सदर जे गटर आहे का ग्रामपंचायतीची मुळात कामं आहेत ना, ती दिवाबत्ती, सांडपाणी निर्मूलनाची व्यवस्था, ही खरं ग्रामपंचायतीची महत्वाची कामं असतात. तर त्या कामामध्ये गावामध्ये कुठल्याही प्रकारचं की आम्ही नवीन गटर या ठिकाणी केलं नाही, तर जे पूर्वी ओपन जी गटर होती ती ओपन गटर आम्ही बंदिस्त केली. कुठपर्यंत बंदिस्त केली? तर साधारणतः जे खाली पाणी जातं त्याच्या अर्ध्या भागापर्यंत बंदिस्त केली, जिथपर्यंत पहिलं होतं तिथपर्यंत. नवीन गटर होण्यासाठी का त्या मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर ते सांडपाणी आणि पावसाचं पाणी मिश्रित होऊन आमच्याकडे असणारी जी काही बौद्ध वस्ती आहे त्यामध्ये गेले. त्यामुळे सदरू व्यक्तींनी प्रयत्न केले. ते व्यक्ती या ठिकाणी आमदारांकडे गेले. आमदार स्वतः त्या ठिकाणी आले आणि नंतर मग मी स्वतः त्या ठिकाणी की 15 वित्त आयोगामध्ये तरतूद करून निधी टाकलेला होता आणि त्या निधीच्या माध्यमाने की जेवढा निधी होता 4.5 लाख रुपयाचा अंदाजे, तेवढ्या निधीचं जेवढं काही काम होईल ते काम पोलीस संरक्षणामध्ये आम्ही केलं. जिथपर्यंत झालं तिथंच ते काम आमचं संपलंय आता. आणि त्यामुळे की सदरू जे काही पाणी आहे ते पाणी त्या वस्तीमध्ये येत आहे. यासाठी कमी एप्रिल महिन्यामधील एप्रिल 2023 मध्ये मी स्वतः या ठिकाणी अर्ज केला ग्रामपंचायतकडे अर्ज केला आणि अर्ज करून तसा ठराव पास केला का सदरू ठिकाणी असणारे 2 शेतकरी आहेत. एक शिवाजी कोंडाजी विठेकर हे आणि दुसरे कारभारी दत्तात्रय कोरडे. या 2 क्षेत्राच्या किंवा शेतकऱ्यांच्या पश्चिमेला लगेच मोठा ओढा आहे. त्या ठिकाणी अगदी 160 मीटर अंतरामध्ये की हे जे गटरचं पाणी आहे ते जाऊ शकते. परंतु संबंधित जे काही शेतकरी आहे, तुम्ही जेव्हा बाईट घेतली तेव्हा त्यातील मला वाटते कारभारी दत्तात्रय कोरडे हा तिथं रुमाल बांधून उपोषणाला बसलेला होता, काही गटर झालं पाहिजे. आणि दुसरं जे काय आहेत की त्या ठिकाणी असणारे सरपंच या शिवाजी कोंडाजी विठेकर यांच्या सुनबाईच आहेत. त्यांचे पण तिथं क्षेत्र आहे, तिथूनही ते गटर जाऊ शकत होतं आणि तेच लोकांना या ठिकाणी विचारतात का आम्ही कुठून न्यायचं मार्ग. मग आता या ठिकाणी की हे जे काही दोन्ही जमीन आहे ती काही दत्तात्रय मारुती चव्हाण किंवा त्यांच्या बापाची नाही का ज्याच्यामुळे मी लगेच JCB लावू आणि काम करू. मी त्यासाठी निधीची तरतूद पण केलेली आहे. परंतु जो मार्ग आहे तो मार्ग ह्या लोकांनी ताबडतोब देणं गरजेचं आहे. फक्त संबंधित शेतकऱ्यांमुळे अडवणूक करतात म्हणून तो प्रश्न राहिला, प्रलंबित राहिलेला आहे. त्यावर काय मार्ग काढण्याच्या उपाययोजना काय करायला पाहिजे होत्या, काय केलं? तुम्ही ज्या काही बाईट्स घेतल्या त्या बाईट मध्ये की आमदारांचा विषय आला. काही लोक छे आमदार असं काही करू शकत नाही. परंतु आमदाराने की अतुल शेठ बेनके यांनी आमच्या गावामध्ये साधारणतः आतापर्यंत 10 कोटी रुपयापर्यंतचा निधी प्रत्येक वार्डमध्ये दिलेला आहे. आजही माझ्या वार्डमध्ये की आमदार साहेबांनी जवळपास तुम्हाला सांगतो 50 ते 60 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. म्हणजे आमदार काही काम करत नाही असं नाही, तर आमदारांच्याच जीवावर ग्रामपंचायतीने दुटुपंज असतो त्याच्या जीवावर आम्ही काम केलंय. त्यामुळे असं हेटाळणी विक्त आमदाराबद्दल बोलणार जो कोणी ते व्यक्ती जयसिंग खोटे होते त्यांचा तर मी तुमच्या इथे समोर या ठिकाणी जाहीर निषेधच करतो. कारण असं वक्तव्य करणं आणि ते तालुक्याचे आमदार आहेत आणि तालुक्याच्या आमदारावर आपल्यासारख्या सामान्य माणसाने ते अशा प्रकारचं व्यक्त करणं हे चुकीचं आहे. आणि त्यानुसार की मग ग्रामपंचायतीची विशेष साधारण सभा झाली, मासिक सभा झाली आणि तेवढ्याच विषयात झाली. तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये की ते शेतकरी शिवाजी कोंडाजी विठेकर, त्यांचा मोठा मुलगा समीर विठेकर सर आणि छोटा मुलगा सचिन विठेकर हे या ठिकाणी आले
आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला या ठिकाणी जागा देतो माझ्या शेताच्या अगदी उत्तरेच्या कडेने, की तुम्ही या ठिकाणी गटरची पाईपलाईन न्या. तर मी त्यांना कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. म्हणजे आमदार काही काम करत नाही असं नाही, तर आमदारांच्याच जीवावर ग्रामपंचायत तुटुंब असतो त्याच्या जीवावर आम्ही काम केलंय. त्यामुळे असं हेटाळणी विक्त आमदाराबद्दल बोलणार जो कोणी ते व्यक्ती जय शिंगोटे होते त्यांचा तर मी तुमच्या इथे समोर या ठिकाणी जाहीर निषेधच करतो. कारण असं वक्तव्य करणं, आणि ते तालुक्याचे आमदार आहेत आणि तालुक्याच्या आमदारावर आपल्यासारख्या सामान्य माणसाने ते अशा प्रकारचं व्यक्त करणं हे चुकीचं आहे. आणि त्यानुसार की मग ग्रामपंचायतची विशेष साधारण सभा झाली, मासिक सभा झाली आणि तेवढ्याच विषयात झाली. तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये की ते शेतकरी शिवाजी कोंडाजी वेठेकर, त्यांचा मोठा मुलगा समीर वेठेकर सर आणि छोटा मुलगा सचिन वेठेकर हे या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला या ठिकाणी जागा देतो माझ्या शेताच्या अगदी उत्तरेच्या कडेने, की तुम्ही या ठिकाणी गटरची पाईपलाईन न्या. तर मी त्यांना सुचवलं का तुम्ही ताबडतोब द्या आता आम्हाला जागा, कारण आम्हाला तिथं कुठल्याही प्रकारचा चेंबर वगैरे तयार करायचा नाही. आम्ही चांगल्या उत्तम प्रतीचे पाईप टाकतो आणि ते गटर या ठिकाणी पूर्ण करतो. परंतु ते म्हटले माझं कांद्याचं पीक होऊ द्या, 4 महिने जाऊ द्या. पण त्यांनी आम्हाला पण एक आत टाकलेले आहे की पुढून आम्हाला थोडीशी भिंत घाला, पावसाचं पाणी येतंय पण त्याच्यासाठी आमच्याकडे काही निधी नाही. माझं तर या तुमच्या चॅनलच्या माध्यमाने असं म्हणणं आहे का सदरू जर गटर त्यांचं जर कांद्याचं 15 फुटाचा पट्टा त्यांनी आजही माल आम्हाला काढून दिला 15 फुटाचा, तर त्यांचं कांद्याचं होणारं जे काही नुकसान आहे, तर मी दत्तात्रय मारुती चव्हाण ग्रामपंचायत सदस्य स्वतः त्यांचे नुकसानीचे पैसे या ठिकाणी देईल आणि त्यांनी तातडीने ती समस्या या ठिकाणी सोडवायला आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. नुकसानीचे पैसे मी त्यांना पहिले देतो, लक्षात घ्या, पहिले देतो आणि हे काम या ठिकाणी मार्गी लावण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न आहे. परंतु संबंधित शेतकरी हे असं देत नसल्या कारणामुळे तर त्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय. परमिशनच नाही का त्या कामाला, किंवा कांद्याचं उत्पादन झाल्याच्या नंतर तुम्हाला ती जागा देणार आहेत काम करण्याला? हो, त्यांनी आम्हाला संमती दिली, पण संमतीचा ह्या आम्हाला अटी टाकल्या की आम्हाला पुढच्या बाजूला काय करा, थोडीशी भिंत टाकून द्या. आता थोडीशी भिंत म्हणजे किती काय, त्याचे पैसे कुठून खर्च करायचे हा एक प्रश्न या ठिकाणी ग्रामपंचायतकडे आहे. तसंच की सदरू जे काही जाणार आहे तर कुठलाही चेंबर होणार नाही. त्याला सांगितलं तुम्ही 3 फूट म्हटले तर आम्ही 4 फूट खोलीने नेऊ आणि अशा प्रकारे ते पाणी ओढ्यात जाईल. ओढ्यात गेल्यानंतर की तुम्हाला सांगतो सांडपाणी व्यवस्थापनाचा पुणे जिल्हा परिषदेचा जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्पही मी मंजूर केलेला आहे. त्याला साधारणतः आम्हाला 45 लाख रुपयाच्या गावात 4 भागामध्ये तो प्रकल्प या ठिकाणी आहे. तो प्रकल्प सुद्धा ते गटर ओढ्यात जात नाही म्हणून तो रखडलेला आहे, थांबलेला आहे. त्याला मंजुरी आलेली आहे आणि त्यासाठी की 15व्या वित्त आयोगामध्ये 23-24 मध्ये आम्ही 6 लाख रुपयाची तरतूद पण केलेली आहे की सांडपाणी जे निर्मूलन होणार आहे ते स्वच्छ करून ओढ्यामध्ये ठेवायचं, की ज्याच्यामुळे खाली राहणारे जे काही लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. फक्त आता जे काही हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी तातडीने सोडवणं गरजेचं आहे.